नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी अर्णवला सोहळं नेसवण्यासाठी आलेले असते. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी अर्णव आणि ईश्वरी दोघेजण सोबत बसणार असतात. त्यामुळे इथे सोहळा आता कुणालाही नेसवायला येत नसल्यामुळे इथे ईश्वरी म्हणते की सोहळं नेसवता मला येतं. त्यामुळे इथे आता ती त्याची मदत करण्यासाठी चेंजिंग रूममध्ये त्याची वाट बघत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर या ना पटकनी, किती उशीर लावणार आहेत काय माहिती. ती असं म्हणत असतानाच इथे आता अर्णव आलेला असतो. अर्णवने इथे आता शॉर्ट पॅन्ट घातलेली असते आणि त्याच्यानंतरला तो ईश्वरीच्या मागेच येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी पुन्हा त्याला हाक मारायला जाणारच असते. तेवढ्यातच ती बघते तर इकडे आता तो शर्टलेस होऊन त्या ठिकाणी येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आलातसुद्धा. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, हां मग काय, आता काय तू असं सोहळं नेसवणार आहेस तिकडे बघून. त्यानंतरला इथे अर्णव ईश्वरीला विचारत असतो की ही चेंजिंग रूम इतकी सजवली कशासाठी, आज काय माझं लग्न आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, नाही सर असं नाही आहे. आता बघा ना, तुमच्या घरातले किती लोक इथे आलेत. आजी, ताई, मामा मामी सगळेजण आलेत ना. कुणाला जर इथे आराम करावंसं वाटलं, कुणाला थकल्यासारखं वाटलं, आराम करावंसं वाटलं, तर मग इथे आल्यानंतर त्यांना छान वाटावं ना म्हणून. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, बाद झालं, आता झालं असेल तर मला सोहळं नेसव. त्यानंतरला अर्णव म्हणत असतो, बरं लवकर, या सगळ्याची मला सवय नाही आहे आणि सोहळं काही तू नेसवणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो नेसवेन ना मी, त्याच्यात काय एवढं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, पण लांबून नेसवायचं, अजिबात जवळून नेसवायचं नाही, कळलं का. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर ते सोहळं आहे, ते एवढं लांबून कसं काय नेसवणार. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, हे सोहळं हातामध्ये घ्या आणि ते पूर्णपणे उघडा, त्याची 2 टोकं पकडा आणि बरोबर मधोमध गाठ बांधा. त्याच्यानंतरचं सोहळं मी तुम्हाला नेसवते. त्यानंतरला इथे अर्णवने आता सांगितल्याप्रमाणे इथे संपूर्ण सोहळं उघडलेलं असतं आणि त्याने 2 टोकं पकडून इथे मधोमध गाठसुद्धा बांधलेली असते. तेव्हा इकडे अर्णव आता व्यवस्थित गाठ बांधत असताना ईश्वरी म्हणत असते, सर झालं का. तेव्हा अर्णव म्हणतो, हो होतंय, करतोय मी, मला या सगळ्याची काही रोजची सवय नाही आहे, असं सुद्धा तो तिला म्हणत असतो. तेव्हा इथे ईश्वरी वाट बघत असते. ती म्हणत असते की सर झालं का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ठीक आहे झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग मला का नाही सांगितलं, झालं होतं तर, मी मगापासून विचारते आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो पण आता सांगितलं आहे ना झालं आहे म्हणून. तेव्हा इथे अर्णवने व्यवस्थित आता मधोमध गाठ बांधल्यानंतर इथे ईश्वरी आता सोहळं नेसवण्यासाठी त्याला मदत करत असते. तेव्हा इकडे ती व्यवस्थित आता एक बाजू पकडून इथे निर्यासुद्धा घालत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, लवकर लवकर, एवढं थांबायला माझ्याकडे वेळ नाही आहे, घाई करायची. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो करते, होतंय सर, लवकरच करते. तेव्हा इकडे पुन्हा तो तिच्याकडे बघायला लागतो आणि तिला म्हणतो की लवकर लवकर हात चालव ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मी निर्या करते, निर्या करायला एवढा वेळ लागतोच, त्या लगेच होत नाहीत, त्या व्यवस्थित बसल्या तर पाहिजेत ना सर. तेव्हा इथे ईश्वरी आता सगळ्या निर्या करून झाल्यानंतर आता त्या खोचण्यासाठी इथे त्याच्या कमरेजवळ जाणार. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, हे काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही सर, या निर्या आहेत ना त्या खोचाव्या तर लागणार ना. त्यानंतरला इथे आता पुन्हा ती दुसऱ्या बाजूने निर्या करत असते. तेव्हा तिला खाली बसावं लागतं. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय, पाया का पडतेस माझ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता मागच्या बाजूने सुद्धा इथे आता निर्या फिरवाव्या लागणार आहेत ना, त्यासुद्धा कराव्या लागतात, ठीक आहे. तेव्हा इकडे अर्णव आता पायाजवळून निर्या मागे खेचून घेते आणि त्याच्यानंतरला पुन्हा ती कमरेजवळ खोचायला जाणार. अर्णव म्हणतो, काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही सर, इथे सुद्धा खोचाव्या लागणारच आहेत ना. तेव्हा अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण डोळे बंद कर बरं, डोळे बंद करूनच खोचायचं. तेव्हा ईश्वरी डोळे बंद करते आणि आता खोचल्यानंतर म्हणते, सर डोळे उघडू का. तेव्हा अर्णव म्हणतो, हा उघड. त्यानंतरला पुन्हा ती दुसऱ्या बाजूने सुद्धा निरी करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, आता हे कशाला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता पण कराव्या लागणार आहेत. त्यानंतरला ती पुन्हा दुसऱ्या बाजूने निर्या करून झाल्यानंतर खोचायला जाणार. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मला माहिती आहे आता काय करायचं आहे. ती म्हणते, माहिती आहे ना, दाखवा बरं.
तेव्हा तो तिच्या हातातून निऱ्या घेतो आणि व्यवस्थित आता कमरेजवळ खोचतो. तर इथे ईश्वरीने अर्णवला खूपच छान पद्धतीने सोहळं हे नेसवलेलं असतं आणि सोहळं नेसवल्यानंतर ईश्वरीला स्वतःलाच खूप जास्त ते आवडलेलं असतं. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, एकदम बढिया. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, एकदम बढिया, मी नेसवले तुम्हाला सोहळं. त्यानंतरला इथे अर्णवला कळतं की ही स्वतःला क्रेडिट घेतल्याशिवाय काही राहणार नाही आहे. त्यानंतरला ईश्वरी जाते आणि आता सोहळं नेसवल्यानंतर इथे गळ्यामध्ये शेलासुद्धा टाकावा लागतो. त्याच्यामुळे ती आता शेला घेऊन येते. तेव्हा इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर मला माहिती आहे तुम्हाला सवय नाही आहे या सगळ्याची, पण काय आहे ना, आता हे शेला तुमच्या गळ्यामध्ये टाकावाच लागणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वाकावं लागेल. सवय नाही आहे माहिती आहे, पण आता थोड्या वेळापुरतं तरी वाका. त्यानंतरला इथे अर्णव आपली मान खाली करतो. त्याच्यानंतरला ईश्वरी त्याच्या इथे मानेमध्ये तो शेला टाकते. खूपच जास्त इथे हँडसम आता अर्णव दिसत असतो, खूपच सुंदर. त्याच्यानंतरला ईश्वरी म्हणते, अरे वा, बढिया. त्यानंतरला इथे अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, आता तर मी हे नेसलो आहे, पण मला या सगळ्याची सवय नाही आहे, कळलं ना. तुझ्यामुळे हे सगळं मला नेसावं लागतं आहे, कळतं आहे का. त्यानंतरला इथे ईश्वरी म्हणत असते, सर बरं झालं असेल ना तर तुम्ही आता गेलात तरी चालेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, शेवटीला इथे माझीच इच्छा पूर्ण झालेली आहे आणि यांनाच माझ्याबरोबर आता गणूबाप्पाच्या पूजेलासुद्धा बसावं लागणार आहे. त्यानंतरला इथे आता अर्णव म्हणत असतो की आता मी पूजेला बसतो आहे, पण नंतरला मी काय करेन ते मी तुला सांगेनच. तेव्हा अर्णव म्हणतो, आणि पहिल्यांदा कुठलं तरी काम एवढं बरोबर केलेस, कळलं ना. नाहीतर तू माझी असिस्टंट आहेस, पण त्यातलं एकसुद्धा काम तुला धड जमत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज जा आता तुम्ही, प्लीज जा. आता मलासुद्धा तयार व्हायचं आहे ना, प्लीज सर, प्लीज जा तुम्ही. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, हां असं बोलायचं, तर इथे रागाने बोलायचं नाही, नाहीतर मी अजिबातच जाणार नाही. त्यानंतरला इकडे अर्णव बाहेर आल्यानंतर ईश्वरीसुद्धा तयार व्हायला जाते. त्याचबरोबर इथे गणूबाप्पांच्या आगमनासाठी खूपच जास्त तयारी केलेली असते आणि खूप जास्त भाविकसुद्धा तिथे येत असतात. त्याचबरोबर ईश्वरीने आपल्या बहिणीला नमूला सांगितलेलं असतं की काही करून तू सुद्धा इथे बाप्पाच्या आरतीला ये म्हणून, आत्याची परवानगी घेऊन. तर इथे नमूसुद्धा आत्याची परवानगी घेऊन त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा तिथे एक आता मुलगी आलेली असते. ती म्हणते, मॅडम यांना ईश्वरी देसाई यांना भेटायचं आहे. तेव्हा इकडे आजी आता नमूकडे बघतच बसतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यात धम्मल आलेली असते ती आकाशची. आकाश जेव्हा नम्रताला बघतो, तोंड उघडं ठेवून तो तिच्याकडे एकटक बघतच असतो. कारण त्याने पहिल्यांदा तिला मार्केटमध्ये बघितलेली असते आणि त्याच्यानंतरला इथे ती पहिल्यांदा ऑफिसमध्ये आलेली असते आणि तेव्हा त्याला कळलेलं असतं की अच्छा, म्हणजे ही नम्रता ईश्वरीची बहीण आहे. त्याच्यानंतरला इथे आजी म्हणत असतात, ईश्वरी अगं आलीस का तू? अगं तू एकटीच आलीस, म्हणजे तुझी आत्या नाही आली का? तेव्हा ते म्हणते, नाही आत्या आलेली नाही आहे. तेव्हा अंजलीसुद्धा हाय असं म्हणते. त्याच्यानंतरला आकाश उभा राहतो. आकाश इथे नमूला शेक हँड करतो आणि तिला म्हणत असतो, हाय माझं नाव आकाश. तेव्हा तीसुद्धा हाय करते आणि त्याला शेक हँड करते. पण इथे आकाश सगळ्यांच्या समोर आता नमूचा हात पकडूनच उभा राहिलेला असतो. तो काही तिचा हात सोडायला तयार नसतो. तेव्हा इकडे नम्रताला आता आश्चर्य वाटत असतं की हा नेमका करतोय तरी काय, अजून कसा हात सोडत नाही आहे, म्हणून तीसुद्धा हात सोडायची वाटच बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळेजण आकाशकडे बघत असतात. आकाश काही हात सोडायला तयार नसतो. तेवढ्यातच इथे आजी म्हणत असतात, नम्रता अगं बरं झालं तू आलीस, पण आत्याने परवानगी दिली का तुला? मग आत्यांनासुद्धा घेऊन यायचं होतंस ना. तेव्हा नमू म्हणत असते, नाही आजी, आत्याला थोडं काम होतं ना. आत्या म्हणाली की मी नाही येत, पण तिने मला परवानगी दिली इथे यायला, म्हणून मी इथे बाप्पाच्या आरतीसाठी आले. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात की बरं बरं ठीक आहे, नंतर भेटणं होईल त्यांच्याबरोबर. त्यानंतरला इथे मामी म्हणत असतात की अच्छा, म्हणजे ही त्या ईश्वरीची बहीण आहे. ती ईश्वरी एकटी काय इथे कमी होती, तर तिची दुसरी बहीणसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तर इथे मामीला आता ईश्वरी त्याचबरोबर नमू दोघींचा पण राग येत असतो. पण आता दोघेही त्याच घरामध्ये जाणार असतात, कारण आकाशला तर नमू खूपच जास्त आवडलेली असते. जरी पण इथे
सगळ्यांचा राग करत असते वल्लरी, तरीसुद्धा आकाशला इथे नमू अगदी सुरुवातीपासूनच आवडलेली असते. त्यामुळे इथे आता बाप्पाच्या आरतीसाठी आल्यानंतर तो फक्त तिच्याकडेच बघत असतो. त्यानंतरला इथे आजी म्हणत असतात, अगं हा अर्णव कुठे राहिला? अजून कसा आलेला नाही आहे? एवढा वेळ लागतो का सोहळं नेसायला? तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, नाही वेळ तर इतका नाही लागत, पण कसं आहे ना, आपल्या अर्णवला या सगळ्याची सवय नाही आहे ना म्हणून. त्यानंतर सगळेजण आता घरातले अर्णवची वाट बघत असतात. फायनली अर्णव तिथे तयार होऊन आलेला असतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात. मामी म्हणतात, तो बघा अर्णव आला, आपल्या इकडचा मोस्ट हँडसम एलिजिबल बॅचलर आला. त्यानंतरला सगळेजण आता मागे वळून वळून त्याच्याकडे बघत असतात. त्यामुळे इथे आता आजी अंजलीला म्हणत असते की अंजली, अगं किती छान दिसतोय ग तो, खूपच सुंदर दिसतोय. त्यानंतरला मामा वल्लरीला म्हणत असतात की बघ ना, अर्णव आपला किती छान दिसतोय, मस्त दिसतोय ना एकदम. तेव्हा इकडे मामी म्हणत असते की हा घाट फक्त त्या मुलीसाठी घातलाय ना, बरोबर की नाही? त्यानंतरला इकडे आता आजी म्हणत असते की अर्णव, अरे सोहळ्यामध्ये किती छान दिसतोयस तू. मी आहे ना माझ्या नातवाची घरी गेल्यानंतर दृष्ट काढणार आहे, दृष्ट. कुणाची तरी पटकन दृष्ट लागेल इतका छान दिसतोयस तू, कळते का तुला? आणि इथे आजी आता कौतुकाने त्याचं इथे कौतुक करतच असते, पण त्याचबरोबर त्याची माया घेते. आणि आजी इथे अगदी आता लहान मुलांसारखे अर्णवचे लाडसुद्धा करत असते. त्यामुळे इथे अर्णव तर तयार होऊन छान पद्धतीने तिथे आलेला असतो. सगळेजण कौतुक करतच असतात. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, खरंच खूप छान तयारी पण झाली आणि अर्णव सोहळ्यातसुद्धा छान दिसतोय. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हा सगळा घाट कुणासाठी घातलाय? ते एकट्या मुलीसाठी ना, तिच्यामुळे हे सगळं घडतंय ना. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं त्या मुलीचं काय, तिची फक्त श्रद्धा. पण इथे आता गणूबाप्पा आलेत तर आशीर्वाद काही तिला एकटीला भेटणार आहे का? अगं कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद माण ना, पण तुला ते जमत नाही. पण दुसऱ्याने जी ही देवाची सगळी तयारी केली आहे, तर इथे देवकार्यामध्ये तरी दुसऱ्याचा आनंद मानावा माणसाने, असं मामा वल्लरीला म्हणतात. तेव्हा इकडे आकाश आता सारखा सारखा नमूकडे बघत असतो आणि तिला म्हणत असतो, हाय मी आकाश, असं दोनदा तीनदा तिला म्हणत असतो. स्वतःची ओळखच करून देत असतो. तेव्हा तो मनामध्ये म्हणतो की म्हणजे मला माहितीच नव्हतं की ही नम्रता ईश्वरीची बहीण आहे. त्यानंतर अंजली म्हणत असते की अरे, आपला इथे आता चिंटू तर तयार होऊन आलेला आहे, पण आपली ईश्वरी कुठे आहे? त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे सगळेजण ईश्वरीची वाट बघत असतात. तेवढ्यातच ईश्वरी खूपच सुंदर तयार होऊन त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की ताई, मी तयार होऊन आली आहे, मी इकडे आहे. त्याच्यानंतरला ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा इकडे वल्लरी मात्र तिच्याकडे एकटक बघतच राहते, कारण तिला जरी इथे अजिबातच ईश्वरी आवडत नसली तरीसुद्धा ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. तर इकडे आता नम्रता आपल्या बहिणीकडे मागे वळून बघते आणि ती खूप सुंदर दिसत असते, म्हणून तिच्याकडे ती बघतच राहते. तेव्हा इकडे आकाश मात्र आता पूर्णपणे अटेन्शन हे नम्रतालाच देत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली तर खूपच जास्त कौतुकाने ईश्वरीकडे बघत असते. मात्र इथे आता एक नजर अर्णवची सुद्धा ईश्वरीकडे गेलेली असते. तो एकटक तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर अर्णवला आठवतं, इथे ईश्वरी जेव्हा काष्टी वगैरे ट्रेडिशनलमध्ये पूर्णपणे तयार होऊन आलेली असते, तेव्हा अर्णवची आणि तिची पहिली भेट कशी झाली होती, किती प्रॉब्लेम क्रिएट झाले होते, हे सगळं आता अर्णवला आठवतं. त्यानंतर इथे आजी म्हणत असते की वा, ईश्वरी आणि अर्णव दोघे एकदम छान दिसतंय, खूपच छान. आणि ईश्वरी, अर्णवला सोहळंसुद्धा खूप छान नेसवलेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, थँक्यू आजी. आणि ती म्हणते, आजी पाया पडते, आशीर्वाद द्या. आणि इथे ईश्वरी आजीचा आशीर्वाद घेते. त्यानंतरला ईश्वरी आपल्या बहिणीला नम्रताला भेटायला जाते आणि म्हणते की बरं झालं तू आलीस, आत्याने तुला परवानगी दिली का? तेव्हा नम्रता म्हणते, हो ना, आत्याला मी विचारलं आणि तिने लगेच परवानगी देऊन टाकली, म्हणून मी तयार होऊन इथे आले. तेव्हा अंजली म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, आता चला बरं, इथे मुहूर्ताची वेळ निघून जाते, तुम्ही दोघेजणं आरतीला बसून घ्या. त्यानंतरला इथे अर्णव आणि इथे ईश्वरी दोघेजणं आरतीला बसलेले असतात.
तेव्हा अर्णव एका बाजूने ईश्वरीकडे बघत असतो, कारण ईश्वरी जसं सांगत असते तसं तो तिचं सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा इकडे आता ईश्वरीचं लक्ष जातं, तेव्हा ती अर्णवला हात जोडायला सांगते. तर इथे हात न जोडता बाप्पाच्या इथे आता आरतीसाठी तो बसलेला असतो. पण ईश्वरी खुणावते, तेव्हा तो हातसुद्धा जोडतो. तेव्हा अंजली म्हणत असते की हे दोघेजण एकत्र खरंच किती छान दिसत आहेत ना गं आजी. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, हो ना गं, दोघेजणं खूपच छान दिसत आहेत. तेव्हा इथे हात जोडल्यानंतर अर्णव आता तिला विचारतो, ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हां ठीक आहे. त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता दुर्वा टाका, फूल टाका, पाणी टाका, हे सगळं आता गुरुजी ज्या पद्धतीने सांगत असतात ते सगळं इथे अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी आता प्रतिष्ठापनेच्या पूजेसाठी करत असतात. तेव्हा इकडे आता दुर्वा टाका. मग आता दुर्वा अर्णवच्या या बाजूला असल्यामुळे ईश्वरी हात पुढे करत असते. तेव्हा अर्णव रागानेच तिच्या हातामध्ये दुर्वा देत असतो. त्यानंतरला फूल देत असतो. जे जे काही गुरुजी सांगत असतात ते सगळं इथे ईश्वरीच्या हातामध्ये द्यावं लागत असल्यामुळे आता ती रागाने रागाने मागत असते आणि तो रागानेच तिच्या हातामध्ये देत असतो. त्यानंतर इकडे मामी म्हणत असते की ही मुलगी आहे ना, तिचं नशीब खूपच जास्त जोरावर आहे. कळतंय का तुम्हाला? म्हणजे बॉसच्या बाजूला बसून ती ही पूजा करणार आहे. म्हणजे तिथपर्यंत पोचायला मुलींना किती आणि काय कष्ट घ्यावे लागतात, किती वर्षाचा संघर्ष असतो आणि त्यानंतर त्या मुली तिथे पोचतात. पण ही मुलगी बघा, आत्ता कुठेही जॉईन झाले आणि लगेच बॉसच्या शेजारी बसून तिने हा आरतीचा मान स्वीकारला आहे. कळतंय का तुम्हाला? हिचं नशीब खूप जोरावर आहे. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, अगं श्रद्धा पण तिचीच आहे ना जास्त, म्हणून तर तिला हा आरतीचा मान मिळाला आहे. बरोबर की नाही? तिने किती आणि काय काय ऐकलं आहे, अपमान केला आहे, या आरतीसाठी तिने किती सहन केलं आहे, तू बघितलंस का? त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता आजी म्हणत असते की बघितलंस अंजली, म्हणजे जेव्हा या मुलीला मी पहिल्यांदा बघितलं होतं अर्णवबरोबर आणि जे चित्र माझ्या मनामध्ये उमटलं होतं ना, ते चित्र आता समोर जणू काही साकार होतं आहे असं मला वाटतं आहे. बरोबर ना अंजली? म्हणजे आपल्या मनात जे काही आहे ते गणूबाप्पा पूर्ण करेल का गं? तेव्हा अंजली म्हणत असते की आजी, हो नक्की, म्हणजे बघ ना ते दोघेजण एकत्र खरंच किती छान दिसत आहेत ना गं. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, हो खरंच, हे दोघेजण अगदी एकमेकांसाठीच बनलेत की काय असं वाटतंय मला. तर प्रेक्षकांनो, इथे अंजली आणि आजी या दोघांना ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा जोडा खूपच जास्त आवडलेला असतो. तर इकडे अंजली आणि आजीचं बोलणं मामीने ऐकलेलं असतं आणि मामी म्हणत असते की या म्हातारी मनामध्ये आता वेगळे स्वप्न रंगवते, पण तुझं हे स्वप्न आता अधिक कधीच पूर्ण होणार नाही आहे आणि तसंही तुझ्या ह्या स्वप्नांना जरा टाचणी लाव, कारण मी हे सत्यात कधीच उतरवू देणार नाही आहे, असं मामी म्हणत असते. काही झालं तरीसुद्धा या मुलीला मी आपल्या घरची सून कधीच बनवून देणार नाही, असं तिचं म्हणणं असतं. पण तिला ही गोष्ट माहिती नाही आहे की तिच्या स्वतःचा मुलगा आकाश हा सुद्धा आता नमूच्या प्रेमात पडलेला आहे. त्यानंतरला इथे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव दोघेजणं आता पूजेसाठी तर बसलेले असतात, पण त्यानंतर आरतीसाठी आता उभं राहावं लागणार असतं. तेव्हा इथे अर्णव बसूनच राहिलेला असतो. ईश्वरी त्याला खुणावते आणि म्हणते की चला आता उभं राहायचं आहे. तेव्हा इकडे दोघेजणं उभे राहिलेले असतात, तर इथे आकाश आणि नमू दोघेजणं एकमेकांना बघण्यामध्ये बिझी असतात. अर्णवला तर इथे आता नाईलाजाने उभं राहावं लागतं आरतीसाठी. पण इथे आता आकाशचा मात्र ज्या मुलीवरती जीव आलेला असतो ती मुलगी त्याच्याबरोबर उभी असते आणि ती मुलगी त्याला इतक्या दिवसानंतर दिसलेली असते, त्यामुळे त्याचा आनंद हा खूपच मोठा असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आरती आता ईश्वरी खूपच जास्त छान म्हणत असते आणि आरती इथे आता करावी लागत असते. तेव्हा इकडे ईश्वरी अर्णवला खुणावते आणि म्हणते की तुम्ही फक्त पकडून ठेवा, काही करू नका, मी आरती फिरवते. त्यानंतरला त्याने फक्त पकडून ठेवलेली असते आणि ईश्वरी व्यवस्थितरित्या आरती आता फिरवत असते. त्यानंतरला गुरुजी म्हणतात की चला झाली, आता इथे आरतीसुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यानंतरला सगळ्यांना आता तुम्ही आरती द्यायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आरती द्या सगळ्यांना. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण मी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, कारण का आजींना बरं वाटेल जर तुम्ही सगळ्यांना आरती दिलीत तर. तेव्हा इकडे अर्णव जाताना ईश्वरी म्हणत असते की सर एक मिनिट थांबा, आधी गणूबाप्पाला तर आरती दाखवा,
तेव्हा कशी दाखवायची, तेव्हा ती हाताने दाखवते की कशी आरती त्यांच्या दिशेने फिरवायची. त्याचबरोबर इथे अर्णवला आता जात असताना पुन्हा थांबवते आणि ईश्वरी आधी स्वतःला आरती घेते. त्यानंतर इथे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की थांब, आता सगळ्यांना इथून जाऊ दे, तर मग तुला मी बरोबर धडा शिकवतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अर्णव चालत असताना 16 अंगठात येतं आणि तो आता पडणारच असतो. तेवढ्यातच चेअरवरती बसत असताना मागून ईश्वरीने त्याचा हात पकडलेला असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवला पडू देत नाही. ती जोरात त्याचा हात पकडते आणि खुर्ची सावरते, नाहीतर खुर्चीवरती पडल्यानंतर तो धाडकन खालीसुद्धा पडणार असतो. पण तेवढ्यातच इथे आता ईश्वरीने अर्णवचा हात पकडलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते की सर, कसं आहे ना, म्हणजे कधी-कधी आपल्याला गरज ही लागतेच. म्हणजे स्वतःवरती विश्वास असणं चांगली गोष्ट आहे, पण तरीसुद्धा आपल्याला लोकांची गरज लागते. तर इथे देवाची गरज तर आपल्याला लागते. त्याचबरोबर आपल्याला न आवडणाऱ्या माणसाची सुद्धा कधी-कधी आपल्याला गरज लागते सर, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इथे अर्णव आता तिच्याकडे बघत असतो. बाकीचे सगळे लोकंसुद्धा अर्णव आणि ईश्वरीकडे बघत असतात, कारण ईश्वरी अशी एकमेव मुलगी आहे जी अर्णवला अजिबात घाबरत नाही. त्याच्याच ऑफिसमध्ये येऊन त्याच्याबरोबरच ती आर्ग्युमेंट करत असते. ही आहे ईश्वरी. त्यानंतर इकडे आता अर्णव तिच्याकडे बघतच बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की सर, आता मी तुम्हाला आवडत नाही, पण शेवटीला कधीतरी आपल्या न आवडणाऱ्या मुलीकडून सुद्धा आपल्याला मदत मिळते, हो की नाही. तसंच तुमच्या बाबतीत झालं आहे. त्यानंतरला इथे ईश्वरी म्हणते सर सोडू का, आणि ती आता सोडायला जाणार. तेवढ्यातच इथे अर्णव खाली पडणार असतो आणि तो इथे ईश्वरीचा हात घट्ट पकडून ठेवतो. त्यामुळे इथे अर्णव आता पडण्यापासून इथे ईश्वरीने त्याचा बचाव हा केलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, ज्या पद्धतीने अर्णवने ईश्वरीला इथे वाचवलेलं असतं, त्याच पद्धतीने ईश्वरी अर्णवला सुद्धा इथे पडण्यापासून वाचवते आणि त्याचा पचका करण्यापासून त्याला तिने आता छान पद्धतीने वाचवलेलं असतं.